सततची नापिकी व खरीप 2020चा संपूर्ण हंगामच अतिवृष्टीने वाया गेला आहे। अशा परिस्थितीतच शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे अपेक्षित आहे। याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे 21 ऑक्टोबरला येथील तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चेतन परडखे यांनी सांगितले, यावर्षीचा हंगामच अतिवृष्टीने वाया गेला आहे। अशा परिस्थितीतच शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे अपेक्षित आहे। याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे 21 ऑक्टोबरला येथील तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। परंतु शासनाकडून काहीच सकारात्मक हालचाली दिसून येत नसल्याने नुकसान भरपाई युद्ध पातळीवर देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले। मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार जगदीश मंडपे यांना देण्यात आले, असे चेतन परडखे यांनी सांगितले। खरीप 2020 या हंगामात सोयाबीन पिकासोबत इतर पिकांचे जे नुकसान झाले ते नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी आज आमच्या वतीने इथे आंदोलन तयार करण्यात आलं होतं। त्यासोबतच आम्ही शासनाला सोयीचं होण्याकरिता हा एक स्वयं घोषणापत्र म्हणून फॉर्मसुद्धा तयार करून दिला होता। कारण का बरेचदा असं होतं की पंचनामे झाल्यानंतर शासनाला डाटा कलेक्शनसाठी खूपदा अडचण जाते आणि त्याच्यामुळे आमच्याकडे आज बरेचसे कास्तकार आलेत आणि त्यांनी हा फॉर्म स्वतःहून भरून दिलेला आहे आणि तो फॉर्म आम्ही रितसर तलाठी आणि तहसीलदार साहेब आमच्यामार्फत संघटनेमार्फत देण्यात येत आहे। तहसीलदार साहेबांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी कळवलेलं आहे की 33% वर आपल्या इथून नुकसान भरपाई दाखवण्यात आलेली आहे आणि आमचा आग्रह असा होता की जे खरीपाचं नुकसान झालेलंच आहे त्यासोबतच रब्बी पिकासाठी सुद्धा खूप अडचणी येत आहेत। सध्या दसरा आणि दिवाळी सण याचा उल्लेख करता ही रक्कम तात्काळ शासन जमा करण्यात यावी, ही रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी। त्याकरिता आम्ही या फॉर्ममध्ये सर्व शेतकऱ्यांचे नाव, IFSC कोड आणि सरळ DBTमध्ये जाईल या उद्देशाने हे सर्व आज आंदोलन घेण्यात आलं होतं। बोधिसत्व काळेसह संजय तुपसुंदरे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।